त्याचा आवाज सौम्य, मोहक आणि सहज ओळखण्यासारखा आहे. तो एक टॅलेंटेड सिंगर आणि उत्तम डान्सर आहे. त्याने 13 ग्रॅमी अवॉर्ड जिंकले आहेत आणि तो जगभर किंग ऑफ पॉप म्हणून ओळखला जातो. तो दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या सर्वांचा आवडता लाडका मायकल जॅक्सन आहे. तुम्ही पाहत आहात इतिहासाची पाने. आज मी तुम्हाला या महान कलाकाराच्या जीवन प्रवासाबद्दल सांगणार आहे. मायकल जॅक्सनने कोणत्या वयात गाणे सुरू केले, त्याच्या त्वचेसोबत नेमके काय घडले, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, चला आज आपण पाहूया. मायकलचा जन्म 29 ऑगस्ट 1958 रोजी अमेरिकेतील इंडियाना येथे एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला आणि त्याचे कुटुंब सुद्धा संगीत क्षेत्रात प्रसिद्ध आहे. त्याचे वडील जोसेफ वॉल्टर जॅक्सन हे एक संगीत व्यवस्थापक आणि गिटारिस्ट होते. त्याची आई कॅथरीन एस्टर क्रूज त्या देखील धार्मिक आणि संगीतावर प्रेम करणाऱ्या गृहिणी होत्या. त्याचे वडील अत्यंत शिस्तप्रिय होते आणि त्यांनी आपल्या मुलांना संगीताच्या कठोर प्रशिक्षणाला लावले. मायकल हे 10 भावंडांपैकी 8व्या क्रमांकाचे अपत्य होते. जॅक्सन 5 हा सुप्रसिद्ध ग्रुप या भावंडांनी तयार केला होता. 1968 मध्ये मोटाउन रेकॉर्ड्स बरोबर त्यांचा करार झाला. आय वॉन्ट टू बॅक, एबीसी, आय विल बी देअर ही गाणी सुपरहिट झाली. मायकलच्या अनोख्या आवाजामुळे लवकरच तो ग्रुपचा स्टार बनला. नंतर त्याने सोलो करिअरला सुरुवात केली. 1979 मध्ये ऑफ द वॉल हा त्याचा पहिला अल्बम मोठा हिट झाला. 1982 मध्ये थ्रिलर अल्बम इतिहासातील सर्वाधिक विक्री होणारा अल्बम ठरला. त्याची बिली जीन्स, बीट इट अँड थ्रिलर ही सॉंग जगभर गाजली. 1983 मध्ये मोटाउन 25 शो मध्ये पहिल्यांदा मायकलने मूनवॉक सादर केला. हा डान्स मूव्ह आजही एक आयकॉनिक सिग्नेचर मूव्ह मानला जातो. स्मूथ क्रिमिनल मधील 45 डिग्री लीन मूव्ह सुद्धा जगभर प्रसिद्ध झाला. मायकलला ग्रॅमी अवॉर्ड्स 13 वेळा मिळाले. त्याचे सर्वाधिक पुरस्कार विजेता कलाकार म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवले गेले. मायकल हा दिसायला सावळा होता, पण विटिलायगो नावाच्या त्वचेच्या रोगामुळे त्याचा रंग पांढरा दिसू लागला. अनेक वेळा नाक व चेहऱ्याच्या सर्जरी केल्यामुळे त्याचा लूक सतत बदलत गेला. 1993 मध्ये बाल शोषणाचे आरोप झाले, मात्र पुराव्याअभावी तो निर्दोष ठरला. 2003 मध्ये पुन्हा आरोप झाले, पण कोर्टाने त्याला निर्दोष ठरवले. मायकलने त्याच्या कारकिर्दीत फक्त एकदाच भारत दौरा केला. 31 ऑक्टोबर 1996 मध्ये सिंगापूरवरून एका खासगी फ्लाईटने मुंबई एअरपोर्टवर उतरला. एअरपोर्टवर चाहत्यांची प्रचंड गर्दी होती. कणखर असे लोकप्रिय प्रभावी तरुण राजकीय नेते राज ठाकरे आणि बॉलिवूड सुपरहिट ॲक्ट्रेस सोनाली बेंद्रे यांनी मराठमोळ्या पेहरावात त्यांचे स्वागत केले. 1 नोव्हेंबर 1996 मध्ये मुंबईच्या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 50,000हून अधिक प्रेक्षकांसमोर त्याने परफॉर्म केले. त्याने थ्रिलर, बिली जीन्स, ब्लॅक और व्हाईट, दे डोंट केअर अबाउट अस यासारखी सुपरहिट सॉंग सादर केले. हा भारतात झालेला पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पॉप कॉन्सर्ट होता. कॅलिफोर्नियामध्ये नेदरलँड रांच नावाने त्याने भव्य घर तयार केले. तिथे खास मुलांसाठी मोठा खेळण्यांचा पार्क आणि झू होता. हे घर त्याच्या एकाकी जीवनाचे प्रतीक झाले. 25 जून 2009 मध्ये डॉक्टर कॉन्राड मरे यांनी दिलेल्या प्रोपोफॉल औषधामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मायकलचा दुर्दैवी निधन झाले. डॉक्टरला हत्या प्रकरणात दोषी ठरवले. संपूर्ण जग हळहळले आणि संगीत विश्वास एक शोककला पसरली. आजही त्याची गाणी लाखो लोक ऐकतात. त्याचे डान्स मूव्ह शिकण्यासाठी जगभर क्लासेस घेतले जातात. त्याचे जीवन एक प्रेरणादायी कथा आहे. ते म्हणजे संघर्ष, यश आणि मानवतेचा संदेश. मित्रांनो, मायकल जॅक्सन यांची ही प्रेरणादायी कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या रोमांचक व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा.